एकीकडे ईव्हीएमच्या नावानं बोंबाबोंब करायची, एकीकडे पहिल्या दिवशी आम्ही शपथ घेणार नाही असं सांगायचं आणि पुन्हा एकदा शपथ घ्यायची, ही सगळी दुटप्पी भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला कळल्यामुळंच ते 40 की 45 पर्यंत पोहोचलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी दुटप्पी भूमिका असल्यामुळं आता महाविकास आघाडीमध्ये देखील फूट पडायला लागलेली आहे. हे काल समाजवादी पार्टीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे इकडे सांगायचं की ईव्हीएम वाईट आहे, ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड आहे आणि तीच मतं ज्यावेळी लोकसभेला यांच्या खासदारांना पडली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या दुटप्पी भूमिका आहेत. लोकांची माती भडकवायची, फेक नरेटिव्ह सेट करायचे आणि पराभव न स्वीकारता जनतेला वेगळ्या मार्गानं काहीतरी ब्रीफ करण्याचा प्रयत्न करायचा, हा विरोधकांचा एक उद्योग बनलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून गेले 3-4 दिवस ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. शपथविधी काल जरी झाला नसला तरी आमदारकीची शपथ ते आज घेतील याची आपण अपेक्षा करूया आणि आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की काल घेतलेली भूमिका ही आज त्यांची कशी बदललेली आहे. आज मरकडवाडी या गावामध्ये पोहोचलेले आहे आणि काल त्यांचे एक वक्तव्य आहे की 80 लाख मतं मिळून काँग्रेसला फक्त 15 आमदार मिळतात आणि एनसीपीला 58,000 लाख मतं मिळून त्यांचे 41 आमदार होतात. हा सगळा चमत्कारच आहे. आपल्याला माहिती असेल, आपल्याच माध्यमातून आम्ही स्क्रीनवर बघत असतो किंवा वाचत असतो. मागच्या वेळी ज्यावेळी 78 लाख मतं पडली होती त्यावेळी देखील माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचा एकच खासदार निवडून आला होता. 58 लाख मतं ज्यावेळी पडली होती त्यावेळी एनसीपीचे किती खासदार निवडून आले होते हे देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे नियम लावताना मागच्या खासदारकीच्या निवडणुकीला एक नियम आणि विधानसभेच्या निवडणुकीला एक नियम, नांदेडमध्ये जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये खासदार जे निवडून आले त्याच्याबद्दल ते काय बोलत नाही, तिथं ईव्हीएम चांगलं होतं. हरियाणामध्ये यांचं सरकार आलं तिथं ईव्हीएम चांगलं होतं. कर्नाटकमध्ये यांचं सरकार आलं तिथे ईव्हीएम चांगलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी पिटिशन दाखल केलं गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट असं म्हटलंय की ज्या ठिकाणी निकाल फेवरेबल लागतात तिथलं ईव्हीएम चांगलं आहे आणि ज्या ठिकाणी ईव्हीएमवरनं निकाल आपल्या विरोधात जातात त्यावेळी तिथे ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे अशी शंका कायमस्वरूपी उपस्थित केली जाते आणि पिटिशन माझ्या माहितीप्रमाणे 1 दिवसामध्ये ती नाकारण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं आता कुठचाच विषय नाही, कारण शेतकऱ्यांना आम्ही न्याय देतोय, लाडक्या बहिणींना आम्ही न्याय देतोय, युवकांना आम्ही न्याय देतोय, उद्योग महाराष्ट्रामधनं गेले म्हणून सांगणाऱ्यांना उद्योग किती आले हे देखील आम्ही दाखवून दिलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये महायुतीचं सरकार पुढाकार घेऊन महाराष्ट्राची विकासात्मक जडणघडण करते याच्यासाठी हा पोटसूळ उठलेला आहे आणि म्हणूनच आता ईव्हीएमवर खापर फोडलं जात आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार, काँग्रेसचं सरकार हे काम करतं. महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे. मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो. राहुल गांधी सुद्धा मरकडवाडीला जातील शक्यता व्यक्त केली जाते. शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते आज त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कुठेतरी येत्या काळामध्ये ईव्हीएम विरोधी वातावरण निर्मिती करण्यासाठी म्हणून हे सगळं केलं जातंय असं वाटतं. ईव्हीएम विरोधी वातावरण निर्मिती करण्यापेक्षा जे अपयश आलेलं आहे ते अपयश झाकण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं खापर ईव्हीएमवर फोडलं जातंय. आपण जर बघितलं तर प्रियांका गांधी ज्या मतदारसंघातून निवडून आल्या त्या मतदारसंघामध्ये काय बॅलेटवर मतदान झालेलं नव्हतं ना, त्या मतदारसंघामध्ये देखील ईव्हीएमवरच मतदान झालेलं होतं. मग ते कसं काय चाललं? त्याच्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेनं महाविकास आघाडीला जे पूर्ण नाकारलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.